नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आणि पोईसर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने 137वी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आज आपण साजरी करत आहोत. अत्यंत संकटकाळी, लॉकडाऊनच्या काळी आपापल्या घरात बसून आपण या महामानवाला, महापुरुषाला वंदन करत आहोत. आणि गेली एक दशकभराहूनही अधिक काळ बोरिवलीमध्ये स्वातंत्र्यवीरांची ही जयंती बोरिवलीचं एक प्रचंड मोठं भूषण आहे. राष्ट्रप्रेमींचा आणि राष्ट्रभक्तांचा संघ या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये एकत्र होतो. तात्यारावांच्या सगळ्या विचारांचा परामर्श घेत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमातून राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची एक प्रचंड मोठी अशी ज्वाला, मशाल सतत धगधगत ठेवणं, यासाठी तत्पर असलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमाची ही ज्योत अखंड सुरू राहावी, इथल्या सगळ्या आयोजकांनी, समितीच्या उद्यानाच्या सगळ्या आयोजकांनी हे लक्षात घेतलं की प्रत्येकजण घराघरात बंद आहे, पण मनात कसा बंद असेल. आणि म्हणूनच आज त्या प्रत्येक मनात, ज्या मनात स्वातंत्र्यवीरांच्या विचारांची दीपशिखा ही प्रज्वलित आहे, त्या सगळ्यांच्यासाठी आणि त्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने आज तात्यारावांना मनपूर्वक अभिवादन करतो. मृत्युंजय सावरकर. खरं सावरकरांना कुठल्या नावांनी आणि कुठल्या विशेषणांनी कुठली उपमा घ्यायच्या, अलंकार घ्यायचे. एका माणसामध्ये जगातले कोणकोणते गुण असावेत. गुण हा शब्द इथे चांगले गुण या अर्थी आहे, कारण सद्गुण आणि दुर्गुण असं पुन्हा त्याचं विभाजन असेल. पण जसं धर्म हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुणधर्मासारखं वाटतं. त्यांनी खूप स्पष्ट केलेलं आहे धर्माची व्याख्या. त्यांनी सांगितलं की धर्माला इंग्लिश भाषेमध्ये रिलिजन हा पर्यायी शब्द असूच शकत नाही. तो संप्रदायवाचक आहे, तो कट्टरतावाचक आहे. आपण काहीतरी एका कुठल्या तरी नीतिमत्तेला, कुठल्या तरी नियमांना सगळ्याला धरून बसतो, कट्टर असतो, त्यावेळेला तो पंथ, तो संप्रदाय असं होत असतं. पण एक महत्त्वाचा जो विषय सारखा येतो आपल्याकडे की स्वातंत्र्यवीरांना अपेक्षित असा धर्म कोणता, आणि तो धर्म हा हिंदू धर्म आहे. आता याच्यातला हिंदू हा आत्ता आपण जसा हिंदू म्हणतो तसा नाही आहे. तो खूप मानवतावादी आहे. तो या भारतभूमीच्या मातीचा धर्म आहे आणि वसुधैव कुटुंबकम अशी संस्कृती जी माती मानते त्या मातीचा तो धर्म आहे. आणि तो धर्म हा गुणधर्म आहे, मानवांचा धर्म आहे. काय आहे याचं वैशिष्ट्य? मी सुरुवातच करताना सावरकरांच्या हिंदुत्वाला हात घातला. हा कदाचित काही लोकांना असं वाटेल की धर्माबद्दल किंवा हिंदुत्वाबद्दल बोलतोय. मला असं वाटतं की हिंदुत्व या शब्दाला आम्ही ओळखायला आजही भरपूर मोठ्या अर्थाने, ज्याला कन्फ्युज्ड स्टेट असं आपण म्हणतो किंवा नवीन पिढीला आपण भ्रम निर्माण करतो असं म्हणतो, अशा अर्थेने त्या शब्दाची अवहेलना करतो. कारण हा खूप विश्वव्यापक धर्म आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने, असं विश्वात्मकापाशी जो पसायदान मागतो, वसुधैव कुटुंबकम असं म्हणतो, तो आणि तोच धर्म, तो मानवांचा धर्म, तो माणुसकीचा धर्म, हा स्वातंत्र्यवीरांना अभिप्रेत आहे. तात्यारावांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या विचारांना ज्या वेळेला आपण एक एक उलगडायला लागतो, तो माणूस जसा आपल्याला कळायला लागतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की हा माणूस जे बोलतो ते 100 वर्षांनी होतं, आणि या माणसाने सांगितलं की 100 वर्षाने हे होणार, तर ते होतं. 100 वर्षानंतर विचार करायला तीच पद्धत लागते.
असं जर काळाच्या पलीकडे जाऊन कोणी विचाराचं गणित मांडलं असेल तर ते फक्त आणि फक्त तात्यारावांना जमलं. काही माणसं ही भारत देशाच्या इतिहासामध्ये अशी मोजकी सापडतात ज्यांनी काळाच्या पलीकडे जाणारं आपलं तत्त्वज्ञान विकसित केलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्याचे मुकुटमणी आहेत. यांनी काळाच्या पलीकडचं पाहिलंय. आजही आजच्या युगातही, आजच्या या लॉकडाऊन सारख्या अत्यंत बंद घुसमटणाऱ्या एका प्रचंड संकट काळात सुद्धा अशी कोणती आत्मबळाची अशी एक उर्मी आपल्याला सापडते, ती स्वातंत्र्यवीरांच्या विचारांची, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय, ती विवेकानंदांच्या विचारांची. आणि आज भारतातल्या प्रत्येक घुसमटलेल्या काळजाला तो महामंत्र देण्याची वेळ आहे. आणि म्हणूनच या लॉकडाऊनच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचं विशेष महत्त्व आहे. ज्या दिवशी हा लॉकडाऊन सुरू झाला त्या दिवसापासून आजपर्यंत लोकांना बंद दरवाजामध्ये, बंद घरामध्ये श्वास कोणताना जाणवला असेल, पण मी काही माणसांना, काही आमच्या लोकांना, काही सेवकांना मी रात्रंदिवस आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर अनेक घरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मी नीट पाहिलेलं आहे, लांबून पाहिलेलं आहे, घरातल्या सुद्धा कॅमेऱ्यांमधनं बघितलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो की मी त्या खासदाराच्या मतदारसंघात आहे जो खासदार या पहिल्या दिवसापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घेऊन रस्त्यावर उभा आहे. आपलं घर विसरून दुसऱ्या सगळ्या लोकांच्या घरांमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोचता आहेत की नाही. आणि त्याच विचारांनी सगळेच्या सगळे, म्हणजे मी आदरणीय गोपाळभाई शेट्टी यांचं का इथे मी उल्लेख करू इच्छितो, कारण आज या उद्यानात मी उभं राहतो आहे, हे उद्यान त्यांच्या कल्पनेतून साकारलेलं आहे. आणि अशी माणसं समाजामध्ये ज्या वेळेला काम करत असतात त्यावेळेला स्वातंत्र्यवीरांचे विचार संपवण्याची ताकदच कुणामध्ये येऊ शकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे, कुठला कोरोना आणि कुठलं संकट, कुठला महामारी संपवू शकेल. सुरुवात करताना तुम्ही म्हणाल की एक अत्यंत प्रगल्भ अशा तात्यारावांच्या कवितेने करायला हवं, तर मी उलट म्हणेन की त्यांची एक कविता मी आज मुद्दामून इकडे तुम्हाला वाचून दाखवायला आणली आहे. याचं कारण या अशा वेळेला माणसाची वृत्ती संकटकाळी कशी असेल. माझे मृत्यूपत्र नावाची त्यांची एक प्रदीर्घ कविता. तात्यारावांना ज्या वेळेला अंदमानाची शिक्षा झाली त्यावेळेला आता पुढची 50 वर्ष आपल्याला बाहेरचं जग बंद आहे, आपला जगाशी संपर्क येणार नाही आहे, आपण त्या काळ कोठडीत काळ्या पाण्यात आपण गुदमरून मरणार आहोत. हे एवढं प्रचंड मोठं संकट आणि संपूर्ण श्वास देह सगळा संपून जाणार आहे. अशा कालखंडामध्ये मृत्यूला सामोरं जातानाचं मृत्यूपत्र लिहिलंय. माणसाचं वय अत्यंत तरुण आहे आणि त्या तरुण वयामध्ये मृत्यूसमोर उभा असताना एखाद्या व्यास वाल्मिकींसारख्या प्रतिभाशाली कवित्वाने जसं काही शब्द लिहावेत तसे हे शब्द आहेत. सुरुवातीचे शब्द पहा. वैशाखीचा कुमुदनाथ नभात शोभे, यच्चंद्रिका धवल सौधत्तली विलासे, घाली स्वये जलजीला प्रिय बाड शो लोभे, जाई फुले परिमले सुमनात शोभे. मृत्यू समोर उभा आहे, एवढे मोठं संकट आहे, काळं पाणी आहे, सगळ्या जीवनाची आता होळी आहे, तुरुंगवास आहे. अशा वेळेला सुंदर सुंदर फुलं आहेत, वैशाख महिना आहे, आकाशात चंद्र आहे. अशा कविकल्पना कुणाच्या हृदयाला येऊ शकतात? ह्या त्याच माणसांना येतात ज्या माणसांना क्षणाक्षणाला संकटाशी सामना करता येतो. आणि ते आत्मबळ म्हणजे मृत्युंजयपणा. की घेतले न हे व्रतम्य अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हे त्या मृत्यूपत्रातलं वाक्य. म्हणजे माणूस स्वतःच्या मृत्यूपत्रात असं लिहून ठेवतोय की मी हे असं व्रत घेतलेलं आहे आणि हे सतीचं वाण घेऊन आम्ही सगळेजण बाहेर पडलो. ही कोणाची वाण आहेत? ही स्वराज्याची, ही सार्वभौमत्वाची, ही स्वातंत्र्याची,
ही एका संपूर्ण विश्वाला एका सूत्रात बांधणाऱ्या हिंदू शक्तीची, हिंदू राष्ट्राची संवेदना ही कोणत्या विचारांमध्ये आहे? ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये. असतो मा सद्गमय असा म्हणणाऱ्या वेदांत कालापासून चालत आलेल्या संस्कृतीची आहे. कित्येक आक्रमकांनी इथल्या सगळ्या हिंदुस्थानाच्या मातीवरती टापा घोड्यांच्या तुडवत तुडवत ही सगळी इकडची संपत्ती लुटली, वैभव लुटलं, मंदिरं फोडली, देव गेला, धर्म गेला, सगळं भ्रष्ट केलं. तरी देखील ज्या हिंदुत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि संपूर्ण पराभवांच्या मालिकेला विजयाच्या मालिकेने सुदृढ केलं, साकार केलं, हिंदुत्वाची आणि हिंदवी स्वराज्याची ज्योत निर्माण केली, त्या सतीचं वाण हे सावरकरांनी पिले. आणि म्हणून सावरकरांना हिंदू धर्मातल्या देवदेवतांच्यावर आरती करण्यापेक्षा शिवाजी महाराजांवर आरती करावीशी वाटली. जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. कोण तारण करणार आहे? आज ज्या वेळेला ही मुस्कटदाबी होईल अनेक अंगाने, त्यावेळेला ज्या आत्मबळाची आवश्यकता असणार आहे ते आमच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त हे शिवाजी महाराजांचं आहे, हे सावरकरांच्या विचारांचं आहे, हे त्या राष्ट्रभक्तीचं आहे ज्या राष्ट्रभक्तीला कधीही कुणाच्या सर्टिफिकेटची, प्रमाणपत्राची आवश्यकता लागली नाही. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्यातला राष्ट्रवाद ही दाखवायची गरजच नाही, ती असलीच पाहिजे, ती उपजतच पाहिजे. माझ्या शेजारच्या माणसाच्यासाठी मी माझं घर स्वच्छ करतो, शेजाराला सांगतो तुझं घर स्वच्छ कर, आपण दोघं मिळून एक अख्खीच्या अख्खी आपली बिल्डिंग स्वच्छ करू. आपल्या बिल्डिंग स्वच्छ झाल्यानंतर आपण गल्ल्या स्वच्छ करायला घेऊ, गल्ल्या सगळ्या स्वच्छ झाल्यानंतर आपण आपल्या शहराला स्वच्छ करायला घेऊ, शहराला नंतर सगळ्या गावागावांना, राज्यांना आणि राष्ट्राला. अशा प्रकारे स्वच्छतेचे सगळीकडे जे लोण पसरत आहेत, ही अंतर्मनाची, बाह्यांगाची सगळी स्वच्छता ही ज्या दिवशी पराकोटीची स्वच्छ होईल त्या दिवशी अशा कोरोनासारख्या कुठल्याच महामारीला पाय सुद्धा पसरायला जागा असणार नाही. मनामध्ये ते बळ असेल जिथे अशी संकट येतील आणि विरूनही जातील, आणि त्या ठिकाणी मृत्युंजयांचा विषय. काही माणसांचं सुदैव असतं की त्यांना भारतभूमीवर जन्म मिळाला. सावरकरांच्या नशिबी ते तर नक्कीच होतं. परंतु काही माणसांच्या नशिबी असं दुर्दैव असतं की त्यांना जन्मभर अपमान सहन करायला लागतात. आणि नुसते जन्मभर नाही, ते गेल्यानंतर सुद्धा अपमान सहन करायला लागतात. बरं, हे अपमान करतात त्यांची काही विशेष लायकी असते असंही नाही. अभ्यास नसतो, विचारांचं प्रचंड असं सामर्थ्य नसतं, तत्व नसतात, उद्देश नसतो. केवळ संभ्रम निर्माण करणं, भ्रम निर्माण करणं, विचार समजून न घेता कुठल्या तरी एका नतद्रष्ट अशा संकल्पनांनी महापुरुषांचा अपमान करत जाणं ही या देशाची संस्कृती नाही. आणि मग तो महापुरुष कोणताही असू दे, तो कुठला तत्वचिंतक असेल, तो कुठला ज्ञान विज्ञानाचा असेल, तो शास्त्रज्ञ असेल, इंजिनियर असेल, तो लेखक असेल, कवी असेल, खेळाडू असेल, कुठलाही असेल, पण तो जर महापुरुष असेल, तो जर राष्ट्राच्या एका वैभवशाली, गौरवशाली अशा परंपरेतला मणी असेल, नररत्न असेल, तर त्याचा अपमान, विचारांचं वैभव आहेच की. हिंदू धर्म हा तुम्ही आस्तिक म्हणा, नास्तिक म्हणा, तुम्ही परमेश्वराला माना न माना, तुम्ही उपदेवता, गणदेवता, दगड्या धोंड्यांना पूजा, कशालाही पूजू नका, सृष्टीला पूजा, सगळं सगळं वेगवेगळ्या पंथांनी, संप्रदायांनी, विचारांनी इतक्या विविधतेने नटलेल्या या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला हिंदू धर्म आपल्याला कळतो, त्यावेळेला एक संस्कृती, एक माती, एक भूमी, एक समाज अशी संकल्पना येते. आजच्या काळात आपण या मूळ संकल्पनेपासून भरकटतो. कोण कोण या संकल्पनेत यायला पाहिजे? म्हणजे सावरकरांची जर हिंदुत्वाची व्याख्याच घेतली तर ती इतकी प्रसिद्ध आहे की ती आपण सगळ्यांनी कळून प्यायलेली, की या सिंधूपासून त्या सिंधूपर्यंत, म्हणजे सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ही विशाल असलेली जी भारतभूमी आहे, ती ज्याची पितृभूमी आहे, इथे मातृभूमी हा शब्द नाही उच्चारलाय.
कारण माणूस कुठेही जिथे जन्माला आला, ज्या ठिकाणी तो राहिला, आता आपले लोक काही इंग्लंडमध्ये राहतात, अमेरिकेत राहतात, ते जर तिथेच जन्माला आले तर त्यांची जन्मभूमी मातृभूमी ही अमेरिका होईल, इंग्लंड होईल. होतं का तसं? नाही होत. पितृभूमी, ज्यांचे पितर, ज्यांचे वंशज, ज्यांचे मूळ पुरुष हे ज्या प्रांतात आहेत, ज्या भूमीत आहेत, ती पितृभूमी जे मानतात, मग ते कोणत्याही पंथाचे असू देत, संप्रदायाचे असू देत, जातीचे असू देत, ते जर म्हणत असतील होय ही भूमी माझ्या पितरांची आहे, माझे सगळे पितर इथलेच आहेत, तर असं जे मानतात ते पितृभूमी म्हणणारे. आणि जे पुण्यभूमी आहेत म्हणजे माझी सगळी क्षेत्र तीर्थ इथेच आहेत, इथेच आमची मथुरा, माया, काशी, अवंतिका सगळी क्षेत्र इथेच आहेत, आम्हाला तिथे जायला लागत नाही, आम्हाला आमच्या देशाच्या पलीकडे जायला लागत नाही आमच्या तीर्थक्षेत्रांसाठी, अशी जर भूमिका असेल आणि इथेच जर आमचं सगळ्याच्या सगळं पालन पोषण असेल, ही भूमी आमची असेल, असं ज्याला ज्याला वाटतं तो हिंदू. मग आता आपल्या रकान्यामध्ये जिथे आम्ही रिलिजन म्हणून लिहितो त्याच्यात आणि या व्याख्येमध्ये किती मोठा मोलाचं अंतर आहे. सावरकर कळत नाहीत, आकळत तर त्याहून नाही, आणि मग आपण वाटेल ते बोलायला मोकळे असतो. पुस्तकं आम्ही वाचायला जाणार नाही, अभ्यास करणार नाही, आणि फक्त आमच्या मनातील, आणि कसं असतं इथे प्रत्येकजण आपापले एजेंडे घेऊन येतो आणि मग त्याच्यामध्ये सावरकरांचं एक वाक्य घ्यायचं, त्या वाक्याला शोधत राहायचं, त्या वाक्याने समाजामध्ये भ्रम पैदा करायचं. सावरकरांनी माफीनामे मागितले इंग्रजांकडे आणि कैदेतून सुटका करून घेतली. हा एक सार्वत्रिक होणारा, आपल्यातले सगळे युवराज बिवराज वगैरे ते असलं काहीतरी तोंडाने करत असतात वाफ. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्यांचं ज्ञान आहे का? मला इथे महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे की यांनी स्वतःचे इतिहास आधी तपासून पाहावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक हे ज्या वेळेला मुंबईत बांधायचं नक्की झालं त्यावेळेला देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या वैयक्तिक देणगीतून 15,000 देणगी दिली. हा इतिहास ज्यांना माहिती असेल त्यांना स्वातंत्र्यवीरांचं म्हणजे इंदिराजींना सुद्धा स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचं किती मोठं महत्त्व पटलेलं होतं. काय होतं की विचार कळले नाहीत, फक्त माणूस हा याच्यावरती हिंदुत्ववादी असा स्टॅम्प मारला की आपण त्याला विचारातनं बाहेर केलं, समाजातनं बाहेर केलं. जे सगळे समाज बांधायला निघालेत, सांधायला निघालेत, सगळेजण एका राष्ट्राच्या घडणीला निघालेत, अशा विचारांना ज्या वेळेला अशा रीतीने आपण पृथक पृथक करतो त्यावेळेला आपण समाजाची मोठी हानी करत असतो. सावरकर हे यासाठी कळणं अतिशय गरजेचं. आणि सावरकरांनी सगळ्यांची गोची करून ठेवली आहे. तुम्ही इतिहास अभ्यासक बघा, ते काय वाटेल ते लिहायला लागले, तर सावरकर स्वतः इतिहास अभ्यासक आहे. कोणी विज्ञान शास्त्रज्ञ जर काही वेगळं बोलायला लागले तर सावरकर स्वतः विज्ञानावरती विज्ञाननिष्ठ आहेत. कोणी श्रद्धा अंधश्रद्धांबद्दल बोलायला लागलं तर त्याच्याही बाबतीत सावरकर आपली परखड मतं व्यक्त करताना दिसतात. कोणी साहित्याचा जर गवगवा करायला लागला तर सावरकर स्वतः एक दैदिप्यमान साहित्यिक आहेत, नाटककार आहेत, कलाकार आहेत, तत्वचिंतक आहेत. असे कुठल्याही एका मार्गाने आपल्याला त्यांनी कुठेही मोकळीक नाही ठेवली आहे. मग प्रत्येकाने प्रत्येकाच्या मार्गांवरनं जर आपापलं मत मांडायचं ठरवलं तर तिकडे तिकडे प्रत्येकाला सावरकर आडवे येतात. आणि ही मोठी गोची सावरकरांनी केली आहे. आणि कदाचित म्हणूनच प्रत्येकाला सावरकर नीट समजून मांडता आलेले नाहीत. हे हत्तीचा पाय, हत्तीचं हात, हत्तीचं सोंड असं वेगवेगळं बघायचं आणि त्याच्यावरनं आपण हत्तीची कल्पना करायची असं नाही होतो. सगळा हत्ती हा अवयवांसह आपल्याला चितारायला लागतो, आपल्याला सगळाच्या सगळा बघायला लागतो आणि त्यानंतरच त्याचं आपल्याला विश्लेषण करता येतं. गाय हा उपयुक्त पशु आहे असं स्पष्ट म्हणणारे सावरकर आहेत. गोमाता, गोवंश हे ज्यांना सांगायचं आहे त्यांना तो उपयुक्त पशु आहे म्हणून त्याची या सगळ्या हिंदुस्थानामध्ये आपण पूजनीय असं त्याला स्थान दिलेलं आहे. विचारांचं कौशल्य आहे. मी मगाशी हिंदू भूमीचं त्यांचं व्याख्या सांगितली, हिंदुत्वाबद्दलचे विचार सांगितले. विज्ञाननिष्ठ आहेत सावरकर. ते या संपूर्ण भूमीचं वर्णन करतात. त्यांनी साहित्यिक म्हणून इतकी प्रचंड मोठी म्हणजे 10,000 जवळजवळ पृष्ठ लिहिली आहेत. आणि प्रत्येक जर शब्द म्हणजे आता मी काही 1-2 कविता असे तुमच्या आजच्या या दिवसाचा सार्थक व्हावं म्हणून मी वाचणार आहे
कारण आज आपल्याला या शब्दांचीच प्रेरणा आहे. मी नुसतं काहीतरी बोलत राहीन असं नाही आहे. स्वतः सावरकरांचे शब्द आपल्याला काय संजीवनी देतात ते त्याहून अधिक महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याच विचारांचं जागरण मी करतो आहे. कधी कधी सावरकरांचे शब्द इतके जड होतात की मग ते खूप सोपं करून सांगायला लागतं आणि उलटून सांगायला लागतं. ते सांगताना थोडंफार कष्ट पडतात, कारण सावरकर नुसते त्यांचं शब्द वाचलं तरी कळतं हो की जिभेचे तुकडे पडतात. भाषा प्रभुत्व हे काय असायला पाहिजे त्याचं स्मूर्तिमंत उदाहरण सावरकर आहे. आणि म्हणून आता आज काय होतं आपल्याकडे, चालतंय ना, तुम्हाला कळतं ना, मग भाषेचा काय प्रॉब्लेम आहे, आपण काही असू दे असं आत्ता आपण नवीन पिढीमध्ये म्हणतो. वेगवेगळ्या भाषांमधले शब्द आले, काय बिघडलं? भाषा समृद्ध होते. एखादा शब्द चुकीचा उच्चारला, काय बिघडलं? अर्थ कळला ना. हे सगळं आपण ना सवलती निर्माण केल्या आहेत, सोयी केलेल्या आहेत. आपल्याला जे जमत नाही त्याच्यासाठीची ही कारणं आहेत. सावरकर याबाबत आग्रही प्रतिपादन करतात. प्रत्येक भाषा ही तिच्या लेण्याने सालंकृत आहे, अलंकृत आहे. ते शब्द त्या भावनांचं प्रतीक आहे आणि अशी कोणतीही भावना त्या समाजात नाही जिला एक शब्द नाही. असं भाषेचं वैभव आहे. मराठी भाषा घ्या, हिंदी भाषा घ्या, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषा घ्या, मग त्या भाषा ज्या प्रांतात बोलल्या जातात त्या प्रांतातल्या संस्कृती, त्याच्यातले खाण्यापिण्याचे पदार्थ, त्याचं राहणीमान, त्याच्या भावभावना, ती व्यक्त करण्याची वृत्ती, त्यांच्या संकल्पना, या सगळ्या त्या भाषेत येतात आणि तितके शब्द त्या भाषेत असतात. अर्थात हा भाषा अभ्यास जर कळला तर मग भाषांची ही जी काही सरमिसळ होते ती होणार नाही. आपण भाषेच्या बद्दल आग्रही राहू. स्वतः सावरकरांनी जे भाषेसाठी वेगवेगळे शब्द, मराठी शब्दांच्या बाबत तर मी बोलूच नाही, कितीतरी अप्रतिम शब्द सावरकरांनी दिले. आणि ते का दिले? अहो, माती आहे तुमची आणि ती प्राचीन आहे. संस्कृती आहे तुमची, ती प्राचीन आहे. इतिहास आहे तुमचा, वैभवी आहे, गौरवशाली आहे. संपूर्ण विश्व ज्याच्या आज्ञेत राहावं अशी प्रचंड मोठी वैभवशाली गौरवशाली परंपरा आहे. लेण्यांमध्ये जा, आलेखांमध्ये, शिलालेखांमध्ये जा, ताम्रपत्रांमध्ये जा, अगदी जुन्या काळच्या छोट्या हत्यारांमध्ये, मडक्यांमध्ये, मढ्यांमध्ये जा, प्रत्येकामध्ये संस्कृती सापडते. इतकं वैभवशाली संस्कृतीचं तिचं ज्याचं संचित आहे, अशा भारतवर्षाला सगळ्या आंग्ल शब्दांनी आपल्या भाषा विस्कटून टाकण्याची काही गरज आहे का? इंग्रजी यायलाच हवी, कारण ती संवादाची एक भाषा आणि तीही भाषा आहे. पण मग काही भावना त्या भाषेत नाहीत, म्हणून मग पुट आणि कट याच्यातलं काही स्पेलिंग मिस्टेक वेगळं राहत नाही. PUT यू मध्ये येतो, CUT यू मध्ये येतो, पण उच्चाराची केवढी भिन्नता. असा काही गोंधळ आपल्या भारतीय भाषांमध्ये नाही. आणि म्हणून हे भाषांचं वैभव सुद्धा सावरकरांनी मांडलं. नुसतं मांडलं नाही, ते विलसित केलं. त्यांच्या प्रत्येक काव्यामध्ये ते इतकं सुंदर येतं. संकटांच्या ज्या वेळेला अशा शृंखला येतात, पहा बरं, सावरकर या बाजूला अनंत कान्हेरे यांनी केलेल्या खून खटल्याच्या मध्ये स्वातंत्र्यवीरांना गोवलं गेलं. ते तिकडे लंडनमध्ये असताना बॅरिस्टरची पदवी, आता तो सगळा बॅरिस्टरचा कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि ती पदवी ज्या वेळेला देण्याची वेळ आली त्यावेळेला त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं की शपथ घ्या, आम्हाला लिहून द्या की मी ब्रिटिशांच्या विरोधात काही बोलणार नाही, काही लिहिणार नाही, मी समाजामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष माजेल असं काही करणार नाही, असं सगळं त्यांनी म्हटलं. आणि झालं काय? सावरकरांनी सांगितलं की नाही, असं मी काही लिहून देणार नाही, या सगळ्या गोष्टी मला मान्यच नाहीत. मग झालं, तुम्हाला बॅरिस्टरची डिग्री नाही मिळणार. एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही की आपण लगेच असे तिळपापड होतो. आत्मबळ काय असतं माहितीये? म्हणजे अलीकडे घरात बसणाऱ्या सगळ्या लोकांची ज्या वेळेला मी माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळेला किती मजा आहे बघा. मला आज भाजी नाही मिळाली 4 दिवस, तिळपापड होतो. एखादी गोष्ट मला नाही मिळाली, आठवड्याभर नाही मिळाली, मला घुसमटायला होतं, मला खाली उतरावं असं वाटतं.
सांगितलं आहे, पंतप्रधानांनी देशात सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, सगळ्या तुमच्या नीती नियमांनी सांगितलेलं नाही पडायचं घराच्या बाहेर. पण मग आपण पडतो कशासाठी? छोट्या छोट्या कारणाने. काय असं होतं की का असं आपल्याला वाटतं? आपल्याला राग येतो, तिळपापड होतो, नाही माझ्या कुठल्या तरी स्वातंत्र्यावर गदा असं वाटतं. अरे संकट आहेत, ती समोरी मांडली आहेत, ती दरवाजाच्या बाहेर उभी आहेत. तू बाहेर गेलास तर ते संकट तुझ्यावर तुझा ग्रास घेणार आहे, घास घेणार आहे, तू त्याच्यात संपणार आहे. यासाठी हे सगळं मांडलंय. मग जर एक दिवशी चांगलं चांगलं चुंगलं चुंगलं नाही खायला मिळालं, प्राण जातो का? कोठडीमध्ये तो माणूस 6 महिन्याचे एकांतवास, एकटा माणूस, काळी ती 7x11ची खोली, अंदमानात गेला असाल कोणी ना कधी कधी, त्या खोलीमध्ये 6 महिने एकांतवास, एकाही माणसाला बघायचं नाही. मनाची जरा अवस्था बघा. आपल्याकडे आपण 2 महिने नाही ओलांडले, आपण कोलमडायला लागलो. 6 महिने तो माणूस बघत नाहीये जगात कोणाला. अजून काही जर केलं तर मग आहे दंडाबेडी आहे, खडाबेडी आहे, आडाबेडी आहे, साखळबेडी आहे. आणि या बेड्या किती भयानक आहेत. मागे मला एकाने असं विचारलं की हे सगळंच्या सगळं सावरकरांच्या वाट्याला आलंय खरंय, पण मग इतर कैद्यांच्या पण आलं ना वाट्याला? हो ना, अंदमानातील सगळ्याच कैद्यांच्या वाट्याला आलं. आणि त्यामुळे सावरकरांनी या सगळ्या कैद्यांसाठी स्वतः सकट असे माफीनामे, अशासाठी पिटिशन, अर्ज केलेले आहेत. खरं तर त्याला माफीनामे असा शब्दच नाही येतो, तो मुळात अर्ज आहे, पिटिशन आहे. आता हे पिटिशन आणि हे असे अर्ज छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला किती लिहिले आहेत हे आम्हा इतिहास अभ्यासकांना माहीत नाही का? मग आपण शिवाजी महाराजांचं मोठेपण अमान्य करू? आपल्याला जर बंद केलं आहे तर येन केन प्रकारेनं आपल्याला याच्यातून बाहेर गेलं पाहिजे. आणि बाहेर गेल्यानंतर आपण सगळंच्या सगळं कार्य मांडू. हे एवढं करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं केलं तर त्याला धूर्त कारण म्हणतात, युक्ती म्हणतात, त्याला मुत्सुद्देगिरी म्हणतात, त्याला माफीनामा, दयनीय अवस्था, अरे मला सोडवा रे, अशी भीक मागण्या इतपत सावरकर हे कमजोर नव्हते. आणि ते नाहीत याच्यासाठी हजारो उदाहरणं त्यांच्या स्वतःच्या शब्दात आहेत, इतरांनी लिहून ठेवलेले आहेत, ज्यांनी त्यांच्याबरोबर जगलेले आहेत त्या सगळ्यांनी लिहून ठेवलेले आहेत. काय कुठे कुठे मी सांगायचं आणि काय काय म्हणून सांगायचं? आज सावरकर समजून घेण्यासाठी सावरकरांचं साहित्य आम्ही वाचणार आहोत का? आणि खरंच मी म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा सांगतो ज्यावेळेला की सावरकरांचं साहित्य वाचा. एक पान वाचल्यानंतर ते घाबरतात, कारण शब्द जिभेला तिची सवय नाही हो. मी म्हटलं ना, सोय आणि सवलतीसाठी आम्ही जातो. आम्हाला कष्ट, तप, आम्हाला काहीतरी अंगाला जर खूप वेदना झाल्या, अवयवांना आम्हाला त्रास झाला तर आम्ही नाही करत. आम्हाला सुखे नैव अशी आम्हाला एक सवय लागलेली आहे. आणि या सगळ्यातून काय झालंय माहिती आहे का? या सगळ्यातून आपण शक्तिहीन होत चाललेलो. हे जेवढं सुंदर सोयीनी मिळत आहे आपल्याला सवलतीची हजारो कारणं देत आहेत. ही सगळं ज्या वेळेला आहे उपलब्ध त्यावेळेला आपण सुखासीन झालेलो आहोत. आणि जी माणसं सुखासीन असतात, अस्वस्थ नसतात, ती सगळीच्या सगळी कमजोर होतात, गुलाम मनाची सुद्धा होतात. आणि आजही ही मानसिक गुलामी कितीतरी वेळेला आमच्यामध्ये असं डोकं वर काढते. शिवरायांच्या विचारांनी प्रभावित झालेले सावरकर एक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी एक गोष्ट लिहिलेली आहे आणि ती खूप बोलकी आहे. त्यांनी टिळकांची काय, गांधींची काय, नेहरूजींची काय, गोखल्यांची काय, अशा सगळ्यांच्या कार्यप्रणालीचा आदर करून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की ते म्हणतात की कुणाला वाटेल की तुम्ही आम्हाला मतदारसंघ द्या, आम्हाला आमच्या या समाजाला अमुक एवढ्या सोयी सवलती द्या, आम्हाला याच्यामध्ये प्रतिनिधित्व द्या, अशा आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्या इंग्रजांनी पूर्ण कराव्यात. पण या मागण्या करण्यासाठी तुम्ही हे लढे करणार आहात का? सावरकरांनी फार सुंदर लिहिलंय की हे सगळे त्या विशाल अशा विषवृक्षाच्या फांद्या आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या म्हणजे या फांद्या आपण मागतो आहोत. पण जर मला तो विषवृक्ष मुळातच उन्मत्त करायचा आहे, त्याचा सगळा उन्मळून काढायचा आहे, उपटून टाकायचा आहे का?
कारण आम्हाला हे दिलं ब्रिटिशांनी, आम्हाला ते दिलं, आम्ही हे लढा केला, आम्ही हे मिळवलं, अशाच्यात आम्ही समाधानी होणार आहोत का? नाही. हे तुम्हाला दिलं, हा अधिकार जो आहे तो अधिकारच मला हवा आहे, आणि तो अधिकार म्हणजे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, आणि त्याच्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. आणि मग इतरांनी कोणतेही मार्ग आचरू देत, त्या मार्गावरून त्यांच्याबरोबर त्यांच्या सकट सगळ्या बाजूने प्रयत्न करून पण तो विषवृक्ष मुळापासून उपटून काढला पाहिजे. मला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की स्वातंत्र्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे विषवृक्ष समाजामध्ये वाढवले जात आहेत. ते दिसत जरी नसले तरी ते अनुभवायला येतात. कधी कधी ते कुठल्या तरी माणसाच्या जिभेवरून प्रकट होतात. ह्या सगळ्यांमध्ये लोकांच्या मधला त्यांचं राष्ट्रावरचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाचा, त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा, त्यांच्या भावनांना काय वाटतं याचा आदर नसतो. तर या सगळ्यांचे एजेंडे जे असतात ते या विषवृक्षासारखे बाहेर येतात. राष्ट्र नावाची एक संकल्पना आहे. त्याच्यातला प्रत्येक माणूस बांधला गेला पाहिजे. त्या प्रत्येकाच्या अंत्योदयाचा सगळ्यात शेवटचा माणूस आहे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सावरकरांनी समाज सुधारणेचा पहिला आग्रह केला. खूप मोठी गोष्ट आहे हो. म्हणजे ज्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या विरोधी, दलितांचा उद्धार व्हावा याच्यासाठी संपूर्ण जीवन त्यांनी पणाला लावलं, त्या अन्यायाला वाचा फोडली आणि ते सगळ्याच्या सगळं शतकांचा अन्याय संपवला. सावरकरांचे आणि बाबासाहेबांचे विचार किती एकसारखे आहेत ते बघा. मुळात आधी त्यांचा पत्रव्यवहार किंवा त्यांनी एकमेकांबद्दल खूप चांगलं लिहिलेलं आहे. हे कशाला, गांधी हत्या झाली त्याचा जो खटला होता, त्या खटल्यात ज्या वेळेला सावरकरांना गोवलं गेलं आणि त्यांना कैदेच्या मध्ये टाकलं. दुर्दैव हो, काही माणसांचं म्हणतो ना की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या लोकांनी सुद्धा त्यांना दोनदा कारावासात टाकलं. म्हणजे ब्रिटिशांनी काळे पाणी देऊन त्यांना त्यांची नासाडी केलीच, पण आपल्या लोकांनी सुद्धा केलं. आणि हे केवळ आणि केवळ त्यांच्या विचारांना पूर्णपणे बंद करावं, कोंडून टाकावं, हे विचार असे स्वतंत्र भारतात नकोत या अत्यंत दुष्ट अशा संकल्पनांनी केलं. एक खूपच विद्रूप असं आहे इतिहासातली ती प्रकरणं आहे. आणि ज्यावेळेला मी ही सगळी बघतो त्यावेळेला मला असं जाणवतं की बाबासाहेबांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी दोघांनी एकच आग्रह धरला की हिंदुत्वाची जी सगळी पाळंमुळं आहेत, याच्यातली जातीभेद आहेत, पंथभेद आहेत, हे सगळ्याच्या सगळं बंद व्हावं. आणि त्याच्यासाठी सहभोजन स्वातंत्र्यवीरांनी केलं. पतितपावन मंदिर निर्माण केलं. सावरकरांच्या पत्नी त्यांना रत्नागिरीत ज्यावेळेला ते स्थानबद्ध होते त्यावेळेला त्यांना हळदी कुंकवासाठी ज्यावेळेला आमंत्रण करण्यात आलं बाजूबाजूच्या ब्राह्मण बायकांनी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी येते. त्यावेळेला तो मोठा समारंभ असे. त्या म्हणाल्या की मी येते, पण माझ्याबरोबर माझी एक दलित अशी मैत्रीण येईल आणि ती पण माझ्याबरोबर येईल, त्यांच्या पण 1-2 बायका असतील, मी पण असेन. आणि त्या सगळ्यांना तुम्ही माझ्यासारखंच अगदी देवाऱ्याच्या इकडे बसवून पाठ मांडून त्यांची पण पूजा करायची, माझी पूजा करायची. मला जे खायला घाल तेच त्यांना खायला घालायचं. माझा जे काही लुगडं द्याल, साडी चोळी द्याल, खणं नारळ द्याल, ते तसंच सगळं त्यांना द्यायचं. हे जर सगळं करणार असाल तर मी येते, नक्की येते. हो, सावरकरांची धर्मपत्नी आहे, ती अर्धांगी आहे. ते सावरकरांचे विचार जर त्यांच्या मनामध्ये आहे तर त्यामध्येच आपल्याला कळतं की समाजातले हे भेदाभेद किती वाईट आहेत. त्यावेळेला त्यांनी जे विचारांसाठी सुरुंग पेरले, त्या विचारांच्या नंतर आज ज्या वेळेला स्वतंत्र भारतात आज आपण एका समुदायामध्ये सगळे आहोत, हे त्या माणसाच्या विचारांचं फलित आहे. बाबासाहेबांनी त्या गांधी हत्येमध्ये खोवलेल्या खटल्याच्या मध्ये सावरकरांचे स्नेही भोपटकर यांना वेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावलं आणि त्यांना सांगितलं की काहीतरी एका बड्या नेत्याच्या अट्टाहासापायी सावरकरांना गौल आहे, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. तुम्ही बिंदास तुमचे वकील ठेवा आणि केस होऊ दे तयार, खटला लढू दे, सावरकर निर्दोष सुटतील, त्यांचा काही हात नाही याच्यात. कोण सांगते हे? भारताचा पहिला कायदेमंत्री सांगतोय, भारताचा संविधान निर्माता सांगतोय. आणि खूप मोठं आहे हो. ही कालची एअर कंडिशन मध्ये बसणारी अवलाद सांगू नाही शकत की सावरकरांचं काय सर्टिफिकेट आहे. हे ते आहेत की ज्यांनी
भारताची घटना लिहिली. त्यांनी सांगितलंय की सावरकरांच्या विचारांची गरज आहे आज भारताला. आम्हाला षंढत्व नको आहे. सीमेवरती ज्यावेळेला एखादा जवान ज्यावेळेला हातामध्ये शस्त्र घेऊन तैनात उभा असतो, त्यावेळेला त्या तैनात असलेल्या त्या रुद्रावतारी अशा सैनिकाचं स्वरूप ज्यावेळेला सीमेवरती समोरचा माणूस पलीकडचा माणूस बघतो आणि त्याला बघून जर तो पाऊलच टाकण्याची हिंमत करणार नसेल तर ती असेल अहिंसा. आणि जर स्वतःच्या देशाच्या संरक्षणासाठी जर त्या शत्रूने पाऊल टाकायची खोटी, त्याच्या सगळ्या छाताडाची सगळी जर्जर करून टाकणं आणि अशी एकही शक्ती आपल्या सीमेच्या आतमध्ये येऊ नये याच्यासाठी दिवस रात्र शस्त्रास्त्र घेऊन उभं राहणं, या हिंसेला हिंसा म्हणता येत नाही. याला धर्म म्हणतात, याला धारण करायला लागतं. आणि असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस त्याची सेवा ही राष्ट्राच्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी, सृजनासाठी ज्यावेळेला वापरतो त्यावेळेला तो जे धारण करतो, लेखणी धारण करेल, कॉम्प्युटर धारण करेल, मोबाईल धारण करेल, फोन धारण करेल, अजून काही वाणी सामान धारण करेल, विमानाचं सुद्धा सारथ्य करेल, कुठल्या तरी एखाद्या ट्रेनचं सारथ्य करेल, कुठलंही कामं करेल, शस्त्रास्त्र धरेल, हे सगळे धरणारे धारयामी, हे सगळे धरणारे धर्म आहेत. आणि हे धर्म या भूमीसाठी सगळं करायचं आहे, हा जो धर्म बांधतो त्याला हिंदुत्व असं म्हणतात. आणि ते हिंदुस्थानाच्या रक्तात आहे. सावरकरांच्या वरती एक मोठी गोष्ट जी मला आज सांगायची आहे की त्यांनी केवळ संपूर्ण कारावासामध्ये अनन्वित हाल अपेष्टा सोसल्या नाहीत. मागे एकदा आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादरच्या त्या ठिकाणी त्यांनी कोलू ठेवलाय. तो कोलू ना फिरवून बघितला मी एकदा. आपल्याकडे लोक हे करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो कोलू फिरवल्यानंतर फोटो बिटो काढतात, व्हॉट्सअपला आपल्या स्टेटस वगैरे सगळं ठेवतात, अभिमानाने सांगतात. तो कोलू बघताना मला त्या माणसाची ती आकृती, ती सावली दिसायला लागली. मी म्हटलं हा कोलू, तो माणूस जर दिवसभर काहीही न खाता पिता वस्त्राशिवाय पडतो आहे, कोलमडतो आहे आणि तरी देखील चालवतोय, अशा अवस्थेत त्या अपेष्ट आहेत. नुसतं वरती राहायचं आणि ती सगळीच्या सगळी वेडी अशी टांगून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दिवस 2-2 दिवसभर राहायचं. सगळी त्याच्यामध्ये मलमूत्र सगळं विसर्जन तिथल्या तिथे करायचं. ह्या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला कळतं इतकं सोपं नाही ते. आत्मबल काय आहे, मृत्युंजय काय आहे? मृत्युंजय म्हणजे शेवटच्या क्षणी मृत्यू आहे, तिथे मी जाणार आहे आणि तो मृत्यू येणार आहे, तो मृत्यू येणारच आहे, हे माहिती आहे, हे प्रत्येकाच्या आयुष्यात असलेलं अढळ सत्य आहे. त्या मृत्यूला जर जिंकायचं असेल तर संपूर्ण जीवनात तुम्हाला मृत्यूशी झुंजावं लागेल आणि तर झुंजलात तरच तुम्हाला मृत्युंजय म्हणता येतं. आणि संपूर्ण जीवनात मृत्यू ज्यांनी झुंजला आहेत असे काही कमीच मृत्युंजय या भारतामध्ये जन्माला आलेले. छत्रपती शिवाजी आणि संभाजी ही अशी मृत्युंजयाची नाव आहेत. आणि मी मुद्दामून यासाठी सांगतो आहे कारण का तर सावरकरांची एक कविता आहे. ते म्हणतात की ये मृत्यू ये, आणि हे मरणोन्मुख शय्येवर आहे. त्या कारावासामध्ये ते खूप आजारी होते, काही पोटात जात नव्हतं, प्रचंड अनेक दिवस आजार होते, नुसते पडून होते, गलित गात्र होते, शरीर संपूर्ण कृश झाला होता. ते जगतायत की मरतायत असं वाटत होतं. तिकडच्या डॉक्टरांनी एक क्षय वगैरे होतोय, टीबी होतोय का असं निदान करत होते. अशा विपन्नावस्थेत, अशा जराजर्जर अवस्थेत, प्रचंड रुग्णशय्येवर, मृत्यूशय्येवर असतानाच्या वेळेला त्यांनी ती कविता लिहिली. काय म्हणतात ते? अशा गलित गात्र आहे की आता माझे डोळे बंद होते, माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव संपतो आहे. अशा वेळेला त्यांनी मृत्यूला सांगताना त्याही वेळेला हा माणूस काय म्हणतो की ये मृत्यू ये तू ये याव या प्रती, निघालाची असशील जरी ये तरी सुखे, कोमे जुनी जावया भिवोत ही फुले, ही द्राक्षे रसरशीत सुकुनी जावया,
भ्यावे ते का म्हणून तुझसी परी मी, भ्यावे ते का म्हणून तुझसी परी मी, माझ्या पेल्यात किती पीत राहिलो, तरी न संपतीच अशा सती आजिला, अश्रूंच्या मदिराची मात्र राहिल्या, ये त्या जरी नैवज्ञ अससी भुकेला, आणि जरी दिवस असे अजूनही तरुण हा. शब्द नाही कळले ना? नाही कळणार, थोडं अजून उलगडून सांगतो. ही सगळी फुलं आहेत, सकाळी उमलतात, सुकून जातात. द्राक्ष आहेत, त्यातला रस आज सुंदर असा टवटवीत भरलेला आहे, उद्या तो सुकून जातो. हे जर होणारच आहे आणि माझंही शरीर असं सुकत जात आहे, म्हणून तू जर येणार असशील तर मी तुला घाबरावं का? हा तर निसर्ग नियम आहे. माझ्या पेल्यात किती पीत राहिलो, माझ्या सगळ्या ही जी सगळ्या वेदना आहेत या सगळ्यांमध्ये अश्रू आहेत, आणि त्या अश्रूच्या मदिरा लोकांनी मदिरांची दुकानं उघडली आणि लोकांनी रांगा लावल्या. हो, हा माणूस अश्रूंच्या मदिराची मात्र राहिल्या. मदिरा सगळी काठोकाठ भरलेली आहे, आणि ती कसली अश्रूंची आहे, वेदनांची आहे. ती सगळीच्या सगळी काठोकाठ भरलेली आहे. तिचा नैवेद्य आता पिणार आहेस का तू? तू ते सगळं अश्रूच पिऊन टाकणार आहेस का? मग ये ना, तरुण आहे, आणि जरी दिवस असे अजूनही तरुणी हा. तरुण असा दिवस आहे, तुला यायचंय, ये. हे सगळं सुकवलेलं शरीर घेऊन जा. अश्रूंच्या मदिरा प्यायच्या आहेत का तुला? त्या पण पिऊन जा. हे शब्द सगळे ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला आपल्याला सुन्न व्हायला येतं की इतकं बळ माणसामध्ये येतं कुठून? हो, इतका त्रास सहन करण्याचं बळ कुठून येतं? मार्सेलिसच्या बंदराच्या जवळ ते ज्या वेळेला त्या बोटीवरून ज्या वेळेला उडी मारतात त्यावेळेला काय येतो प्रसंग की शौचालयाची ती काच आहे, ती बुक्क्यानी अशी फोडायची आहे. कुठलंय बळ बरं? ती बुक्क्यानी फोडल्यानंतर त्या सगळ्याचे असे तुकडे आहेत. ब्राह्मणाच्या जानव्याचा जर सगळ्यात मोठा उपयोग इतिहासाच्या पानावर कोणी केला असेल तर मला वाटतं हा क्षण आहे. त्या सगळ्या जानव्यातून त्या सगळ्या त्या काचेच्या अख्ख्या त्या होलचं असं माप घेतलं आणि त्या मापाला बघितलं आपलं शरीर बरोबर आहे का, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून उडी टाकली. हे ज्या युक्तीने संपतं बरं, ते सगळं जाताना त्याच्यातून शरीर जात नव्हतं, ते खसपटत घ्यायला लागलं, रक्ताळलं सगळ्या बाजूने. बरं, रक्ताळल्यानंतर ती महासागरात उडी टाकायची आहे, सगळं मिठाचं पाणी आहे, कुठल्या वेदना आहेत, आणि त्याच्यातूनही ते जोरजोरात पोहायला जायचे. पहा जरा, हे नुसतंच्या नुसतं डोळ्यासमोर आणून पहा. हो, सोपं नाही आहे हे इतिहासाच्या पानावर लिहिणं, हे सगळं बोलणं वगैरे सगळं माणसाने हे सगळं जगलाय तो माणूस. आणि म्हणूनच त्याचे विचार बघताना आपल्याला लक्षात येतं की ही जी सगळी आत्मबळाची जी आहे ती आपल्याला गरजेची आहे आजच्या अवस्थेत, आणि ती सावरकरांकडून येणार आहे, ती शिवाजी महाराजांकडून येणार आहे. आग्र्याला कैदेत पडल्यानंतर आता मी ते संपलो आहे नाही, तर मी इकडनं बाहेर निघालो, मी गेलो औरंगजेब पातशाहच्या छातीवरती पाय रोवून गेलो. नुसतं गेलो नाही, संपूर्ण बाहेर पडून हिंदुस्थानाचं मोठं असं सिंहासन निर्माण केलं, आणि त्या सिंहासनाधिष्ठित अशा ठिकाणी या भूमीला सार्वभौम केलं. कशातनं झाली ही जी सगळी आत्मबळाची जी भावना आहे, मृत्युंजयाची भावना, ही कुठून येते? ही त्या देशभक्तीतून येते, जी देशभक्ती तुम्हा सगळ्यांना सावरकरांनी दिली. सावरकर समाज सुधारक आहेत. रोटीबंदी, शूद्रबंदी, स्पृश्यास्पृश्य भेदबंदी, असंख्य बंद्या, त्यांनी जवळजवळ 11 बंद्या त्याच्यामध्ये. समाजातल्या या सगळ्या वाईट प्रथा या कोलमडून टाकल्या पाहिजेत, या विस्कटून टाकल्या पाहिजेत, या नष्ट करून टाकल्या पाहिजेत, असं ते सांगतात. आणि त्यासाठीच जे त्यांनी ब्राह्मण सभांमध्ये सुद्धा भाष्य केलंय, ती भाषणं सगळीच्या सगळी आपण नीट वाचायला हवीत भरपूर. आणि मुख्य काय आहे की सावरकरांनी स्वतःच्या बाबतीतलं काहीच दडवून ठेवलं नाही.
इथे ना लोकांना राजकारणामध्ये आपापल्या काहीतरी दाखवायचे दात एक, खायचे दात वेगळे, असं काही ना काही करायला लागतं. सावरकरांच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. सावरकरांनी जे जे केलं ते स्पष्ट केलं, स्वच्छ केलं, लिहून ठेवलं. दुसऱ्यांना पुरावे शोधण्याची गरज नाही. सगळ्यात इतिहासातला मोठा पुरावा असतो ते म्हणजे तो माणूस त्याच्या आयुष्यात स्वतः काय म्हणतो वेगवेगळ्या प्रसंगांबद्दल, तो सगळ्यात इतिहासातला मोठा पुरावा मानला जातो. आणि सावरकरांनी स्वतःच्या प्रत्येक विचाराचं, प्रत्येक घटनेचं, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं स्पष्टता, स्वच्छ असं वर्णन स्वतःच लिहिलेलं आहे. तेवढं सगळं 10,000 पृष्ठांचं त्यांचं सगळं साहित्य वाचलं, त्यांचं आत्मवृत्त वाचलं, माझी जन्मठेप वाचली, काळे पाणी वाचले. त्या कारागृहामध्ये एक अख्खच्या अख्खं महाकाव्य लिहितं, म्हणजे रोज लिहायचं ते सगळ्या त्या खिळ्यांनी, ते सगळं पुसायचं. आधी ते पाठ करायच्या त्या ओळी, मग पुसायच्या, मग दुसऱ्या लिहायच्या. असं करत 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 एवढं प्रचंड मोठं काव्य. त्याच्यानंतर ती जवळजवळ सगळीच्या सगळी एवढी मोठी प्रदीर्घ अशी काळकोठडी संपवायची कैद. आणि जवळजवळ त्याच्यानंतर म्हणजे अंदमानवरून रत्नागिरी, मुंबई, त्याच्या आधी अलीपूर, बंगाल, येरवडा इतक्या वेगवेगळ्या कैद्यांमध्ये जाऊन नंतर रत्नागिरीत स्थानबद्ध होताना ते सगळं त्यावेळेला पाठ केलेलं आठवायचं इतक्या वर्षांनी आणि लिहून काढायचं. आणि एक महान काव्य असं लोकांसाठी आपण अंदमानात केलेलं काव्य तुमच्यासाठी लिहून ठेवलं आहे असं सांगून मोकळं व्हायचं. कुण्या माणसाच्या प्रतिभेला काय काय कुठल्या मापाने आपण बांधायचं हो, अशी कुठली बुद्धिमत्ता आणि प्रतिभा आपल्याकडे आहेत. म्हणजे गेली अनेक वर्ष मी गोपाळबाईंना या प्रांतामध्ये सावरकर जयंतीचं हे गारूळ जे आहे ते आपल्या सगळ्या विभागामध्ये पसरायला त्यांना आवडतं. प्रचंड भव्य भव्य हे कार्यक्रम. आज मला खूप दुःख वाटतं कारण हे सगळंच्या सगळं हे पार्क आहे ते अशा विचित्र अवस्थेत बंद आहे. तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी एकटा इथे सावरकरांना शब्दांची ही आदरांजली तुमच्या सगळ्यांसाठी देतो आहे. पण पुरेसं आहे हो, कारण हे सगळं ये हृदयचे ते हृदयी घातलंय आणि ते त्या माणसाने पाठवून तो सगळं सांगतो आहे आणि आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, ते बांधतो आहोत. हे सगळे विषय सजवायला एका प्रचंड मोठ्या अशा दृढ राष्ट्रसेवेचं बळ लागतं आणि ते नसानसात असतं. ते बळ ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुम्ही म्हणजे मी आमच्या इथल्या खासदारांना, आमदारांना, सगळ्या विभागातल्या पहिल्या दिवसापासून बाहेर लढताना बघितलंय. बोलत नाहीत ते, पण कौतुक करून घ्यायचं नाही कारण ती वेळ पण नाही आहे आत्ताही. पण तरीसुद्धा कर्तव्याची ही जी जाणीव आहे ती जाणीव समाजामधल्या प्रत्येक माणसाला हवी. त्याच्यासाठी या लोकांनी हे स्वतः करून दाखवलेलं आहे आणि हे खूप मोलाचं आहे. आज आपण इथे म्हणजे मी या व्याख्यानाच्या निमित्ताने सुद्धा गोपाळबाईंना, सगळ्या आमदारांना, इथल्या नगरसेवकांना, सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना ज्या ज्या लोकांनी लोकांची आसवं पुसण्यासाठी अशा बिकट अवस्थेमध्ये प्रयत्न केलेत त्या प्रत्येकांना या सावरकर जयंतीच्या निमित्ताने धन्यवाद देऊ इच्छितो. त्या सगळ्याच्या सगळ्या डॉक्टरांना, नर्सेसना, त्या सगळ्या कोरोना युद्धातील पोलिसांना, सगळ्या लोकांना, सफाई कामगारांपासून प्रत्येकांना, सगळ्यांना धन्यवाद. कारण हे सगळेजण ते सगळेच्या सगळे त्या सावरकरांच्या विचारांचं दान घेऊन समाजात वावरत आहेत. समाजासाठी जगलं पाहिजे, राष्ट्रासाठी जगलं पाहिजे, प्रत्येक माणसाचं शेवटच्या माणसाला सुद्धा सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि ती सुरक्षा, ते सार्वभौमत्व, ते स्वातंत्र्य, ते सुख, ते समृद्धी म्हणजेच राष्ट्र. आणि ही राष्ट्रभावना सावरकरांनी आपल्याला शिकवलेली आहे. आज कोरोनाच्या ज्या वेळेला या महामारीत कोणी असं म्हणेल की आमची अर्थव्यवस्था आता संपणार, आम्ही मागे गेलो खूप काळ, आमचा देश आता काहीतरी खूप थोडासा मागे पडेल, मला नाही वाटत. याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे या देशाच्या संपूर्ण प्राचीन इतिहासामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाला, नैसर्गिक आपत्ती असेल, राष्ट्रीय आपत्ती असेल, सामाजिक आपत्ती असेल, राजकीय आपत्ती असेल, धार्मिक आपत्ती असेल, कुठल्याही प्रकारची आर्थिक आपत्ती असेल, सगळ्या आपत्तीला हा देश प्राचीन काळापासून ज्या ज्या वेळेला संपतो आहे असं वाटलं आहे, सगळ्या आक्रमकांच्या छाताडावर उभा राहून त्या प्रत्येकाला परतवून हा सगळा देश पुन्हा पुन्हा उभा राहिला आहे.
जगज्जेता सिकंदर असं सिकंदराला म्हणतं. तो हिंदुस्थानाच्या भूमीवर आलाच नाही, त्याला जग कुठून जिंकायला लागलं. पण आम्ही इतिहासामध्ये म्हणतो जो जिता वही सिकंदर. कसलं जगज्जेता सिकंदर हे काही विशेषण नसूच शकत नाही. कारण सिकंदराचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कितीतरी असे प्रांत आहेत की जे त्यांनी जिंकलेच नाहीत भारतात. भारत तर मोठा आहे. मग अशाला आम्ही असा खोटा इतिहास का बरं शिकवतो, का असे शब्द निर्माण करून ठेवतो? हे सगळ्याच्या सगळं आपण शिक्षण क्षेत्रात जर बदलू शकत नसू तर प्रत्येक माणसाने आपापल्या घरात आपापल्या मुलांना सांगितलं पाहिजे, हे वाचा, हे ऐका, हे सावरकरांचं वाचा. आणि काही नाही हो, 5 मिनटं लागतात एक विचार समजून घ्यायला. रोज बघा ना, त्यांना सगळं तुम्ही काय पिझ्झा देता, तुम्ही वेगवेगळं पॅक्ड फूड देता, आयफोन देता, मोबाईल देता, सगळं देता. ती पिढी तुम्हाला प्रश्न विचारणार. मग ठीक आहे ना, मग एवढं सगळं करतं, मग प्रेमाने जरा भावनिक ब्लॅकमेल करा ना आणि सांगा ना 5 मिनटं बस ना माझ्यासमोर आज, आणि सावरकरांचे, शिवछत्रपतींचे विचार त्यांना ऐकवा ना. रोज एक विचार ऐकवा. 4-5 दिवस तो आधी कंटाळेल, बोर म्हणेल, काय डॅड तू, काय मॉम. 5-6 दिवसानंतर माझी खात्री आहे तो स्वतः त्या सगळ्या नेटवर जाईल, त्यावरची ई बुक्स वाचेल, स्वातंत्र्यवीरांचं, छत्रपतींचं सगळंच्या सगळं साहित्य वाचेल. तो स्वतःहून स्वतःचा शोध घेईल. तुम्हाला गरज नाही लागणार. आणि हे करण्यासाठी आपण जर पुढे गेलो तर मला वाटतं शिवजयंती आणि सावरकर जयंती केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडेल. एक जाता जाता संपण्यापूर्वी एक महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या. प्रत्येक वेळेला इतिहास अभ्यासकांनी केवळ इतिहास अभ्यास मांडायचा नसतो. इतिहास म्हणजे शेवटी काय हो, भूतकाळामध्ये गेलेल्या प्राचीन काळापासून आत्तापर्यंतच्या अनेक घटना. पण या घटना मांडणं, या घटना लिहिणं म्हणजे इतिहास नाही. त्या घटनांमधले अनेक मर्म, त्यातले गाभा, त्यातले अर्थ याचा बोध घेऊन त्यातल्या परस्पर संबंधांनी एका मोठ्या निष्कर्षापर्यंत पोहोचून एक तत्व विकसित करणं, तत्वज्ञान विकसित करणं आणि एक विचार समाजाला, आत्ताच्या वर्तमानाला आणि भविष्याला देणं, ते देणं म्हणजे इतिहास. ते देणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास. आणि तसं जर झालं तर मला असं वाटतं की व्याख्यात्यांनी आणि लेखकांनी आणि इतिहास अभ्यासकांनी सावरकरांना काय, शिवाजी महाराजांना काय, संभाजीराजांना काय, विवेकानंदांना काय, त्यांच्या विचारांनी राष्ट्र निर्माणासाठी, कारण जर आपण बोलत असू आणि त्या विचारांनी जर समोरच्या माणसांमध्ये काही फरक पडणार नसेल तर वक्त्यांनी वक्त बंद करा. सावरकरांचं स्वतःचं एक वाक्य आहे की ही संमेलनं बंद करा. लेखणी मोडा साहित्यिकांनो आणि शस्त्र धारण करा, त्याची अधिक गरज आहे. हे सावरकरांचं वाक्य आहे. त्यामुळे लेखणी कधी मोडायची आणि शस्त्र धारण करायचं, कधी व्याख्यानं व्यासपीठं गाजवायची बाजूला सोडून शस्त्रास्त्र घेऊन रस्त्यावरती यायचं, सीमेवर यायचं आणि शत्रूचा विनाश करायचा, हे सगळंच्या सगळं ज्या विचारांमध्ये आहे ते विचार जर तुमच्या आतमध्ये असतील, ते समाजामध्ये घेऊन जाण्याची ताकद असेल तर मला असं वाटतं की सावरकर जयंती आणि शिवजयंती यांना आपण जे त्या दिवशी आपण खूप झळाळतो. आणि बघा ना, हे दोन्ही दिवस ना संपूर्ण राष्ट्रामध्ये ना नवं चैतन्य असतं. ते ज्या दिवशी येतात त्या दिवशी लोक कुठेही असू दे, त्यांना त्या दिवशी तरी प्रचंड हिंदू असल्याचा, हिंदुत्वाचा, हिंदुस्थानचा प्रचंड मोठा गर्व वाटतो. आपल्या जन्माचा गर्व वाटतो. ते 2 दिवस आहेत, शिवजयंती आणि सावरकर जयंती. या सगळ्या प्रेरणादायी लोकांच्या मध्ये आज आपण कोरोनाच्या ज्या वेळेला संकटामध्ये निघणार आहोत बाहेर, त्यावेळेला ही सगळी संकट संपणार आहेत. ही भरतभूमी, ही हिंदुस्थानची भूमी, हे हिंदू राष्ट्र पुन्हा सजणार आहे, अत्यंत सामर्थ्याने प्रकट होणार आहे. राखेतून पुन्हा हा फिनिक्स पक्षी उसळून येईल आणि तो सगळ्याच्या सगळं विश्व कवेत घेईल. आणि मला खात्री आहे, कारण आमच्या नसानसात रुजण्याचं आणि रुजनातून सृजन होऊन वाढण्याचं सुद्धा इतिहास आहे, बळ आहे, परंपरा आहे. ती यावेळेला कशी काय खंडित होईल? फरक फक्त एवढाच आहे, माझं माझं तुझं तुझं करण्याच्या ऐवजी तो मला काय देतो, हा मला काय देतो, माझ्याकडे काय नाही, अशी कारणं द्यायच्या ऐवजी आपण प्रत्येकाने लढायचं आहे आणि सगळे मिळून लढून हे संपवायचं आहे. याच्या त्याच्यावर बोट दाखवायच्या ऐवजी हातात हात घेऊन भिडवायचं आहे, काळजाला काळीच जोडायचं आहे. आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी सावरकरांचं हिंदुत्व या हिंदुस्थानाच्या नकाशावरती रेखाटलं जाईल.
सावरकरांच्या अंगणामध्ये रत्नागिरीला ज्यावेळेला पोलीस शस्त्रास्त्र आम्हाला झडती घ्यायची आहेत, मला अधिकार आहे, मला वॉरंट आहे, आता मला तुमच्या घराची झडती घ्यायची, तुम्ही शस्त्रास्त्र चढवली आहेत क्रांतिकारकांसाठी, मला तुमच्या घराचं सगळंच्या सगळं झाडाझडती घ्यायची आहे. सावरकरांनी आपल्या बायकोला बोलावलं आणि पत्नींना असं सांगितलं की आपल्या घराचा नकाशा आणि त्याचे कागदपत्र यांना आणून दे, म्हणजे आपण जरा मदत करू त्यांना कुठे काय पसरायचं ते. आणि त्या घेऊन आल्या. अंगणामध्ये त्यांनी तो नकाशा पसरला आणि तो अधिकाऱ्याकडे सावरकर म्हणाले की हा माझ्या घराचा नकाशा आहे, याच्यामध्ये सगळीकडे शोधून घ्या, कुठे शस्त्रास्त्र मिळाली तर नक्की मला अटक करा. तो नकाशा अखंड हिंदुस्थानाचा होता. आता मला सांगा की स्वतःचं घर हे म्हणजे अखंड हिंदुस्थान आहे असं आपण सगळेजण म्हणतो का? आम्ही आमच्या उंबऱ्याला सुद्धा, आम्ही आपल्या घराचा नकाशा 728 स्क्वेअर फीट, 834 स्क्वेअर फीट, 524, आम्ही 10x10च्याच घरात राहतो. आपण याच भाषेमध्ये बोलतो ना. आपण आपलं घर ज्या दिवशी अखंड हिंदुस्थानच्या त्या नकाशावरती आणू त्या दिवशी मला असं वाटतं की सावरकरांचे विचारच काय, सावरकरांची चरित्र ही प्रत्येक हिंदुस्थानाच्या चारित्र्यामध्ये दिसायला लागतील. आणि तीच खरी गरज आहे, काळाची गरज आहे. मित्र हो, गेले जवळजवळ तासभर तुम्ही मला ऐकता आहात. थोडा मी संदिग्ध अवस्थेत सुरू केलं, याचं कारण का तर गेली अनेक वर्ष हे पटांगण, हे सगळंच्या सगळं अंगण, हे सगळं स्वातंत्र्यवीरांच्या नावाने असलेलं विस्तीर्ण असं उद्यान, हा पाठीमागे असलेला तात्यारावांचा प्रचंड उमेद देणारा, शक्ती देणारा असा जो पुतळा आहे, हा सगळं ज्यावेळेला मी इतकी वर्ष बघतोय त्यावेळेला मला उसंबळून येतं. 28 मे ज्यावेळेला येते त्यावेळेला त्या सगळ्या आपल्या सगळ्या मित्रांमध्ये, बंधूंमध्ये, बांधवांमध्ये असतो, गर्दी असते प्रचंड. आमचे गोपाळबाई असतात, इथले आमदार असतात, इथले नगरसेवक असतात, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आणि पोईसर जिमखान्याचे सगळे आयोजक असतात. या सगळ्या मंडळींबरोबर, भावंडांबरोबर दरवर्षी स्वातंत्र्यवीरांचे कार्यक्रम करताना एक प्रचंड आनंद, कल्लोळ असतो. आज ही शांतता आहे म्हणून फक्त आहे, पण मला खात्री आहे की आज सुद्धा, या क्षणी सुद्धा तुम्ही आम्ही सगळे घराघरातनं का होईना पण सावरकरांच्या विचारांचा हा यज्ञ मांडलेला आहे, चेतलेला आहे आणि त्याची गरज पडणार आहे. हे लॉकडाऊन कदाचित अजून काही वाढेल, संपेल, कधीतरी संपणारच. येणारी प्रत्येक गोष्ट संपायलाच येत असते. पण मग काय आहे, आपल्याला गरजून सांगायचं आणि सावरकरांच्या शब्दात सांगायचं. भारतीय संस्कृतीचे उपासक आहोत आम्ही, हिंदुत्ववादी राष्ट्राचे आम्ही हिंदुस्थानी आहोत. आम्ही असे काळाला हार मानणारे नाही आहोत. आम्हाला संपवणारा असा कुठलाही रोग नाही, आम्हाला संपवणारा अशी कुठली महामारी नाही, असं कुठलं संकट नाही. आमच्यावर येणारं प्रत्येक संकट आम्ही परतवून टाकू आणि त्याच्यासाठीची आमची सगळी शक्ती आहे. कारण ती शक्ती आमच्या भगवद्गीतेत दिलेली आहे, आमच्या वेदांनी दिलेली आहे, आमच्या संस्कृतीने दिली आहे आणि त्याचेच विचार सावरकरांनी मांडलेत. आणि म्हणूनच त्या शब्दांवरती मी, त्या एकाच विचारांवरती मी आज इथे तुम्हालापाशी तुमची रजा घेईन, थांबेन. आणि ते शब्द आपल्या सगळ्यांचे परिचयाचे आहेत. फक्त आज काय आहे की आज कदाचित हे FB लाईव्ह व्याख्यान थांबेल. मी तात्यारावांना हृदयामध्ये भरून घेईन, इकडून पुन्हा आपल्या घरात जाईन. तुमच्या सगळ्यांच्यासाठी मी तुमच्या वतीने इथे आलो, कारण तुमच्या सगळ्यांचा, भावंडांचा सगळ्यांचा नमस्कार मला तात्यारावांच्या पायाशी करायचा होता. तो आज इथे येऊन केला. सार्थकी झाला जीव, दिवस सोन्याचा झाला. पण आज महत्त्वाचं जे आहे ते की आपण ज्या वेळेला ही मी आत्ता वाचेन त्यावेळेला हे आपण याच्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी यूट्यूबवर असेल, कुठे रेकॉर्ड असेल, कोणाच्याकडे गाणं असेल, तात्यारावांची सगळी गाणी आज रात्रीपर्यंत ऐका, स्वतःच्या घरात बसून एकटं ऐका, एकांतवासात ऐका आणि बघा आग्र्याहून सुटकेची उमेद मिळते की नाही. सिंहासनाधिष्ठित होण्याचं ज्येष्ठ शुद्ध दिवशी 4 जूनला आहेच. अजून एक मोठा आनंदोत्सव आत्ता लगेच होणार आहे, हिंदू साम्राज्य दिन आहे, तोही आपण साजरा करू. घरात बसून आनंदोत्सव साजरा करता येतात की, आपण केलेत, आत्ताही करू. आणि त्यामुळे
सावरकरांची ही सगळी गाणी आता रात्रीपर्यंत ऐका आणि स्वतःच्या मनाला एक चेतना द्या. आपणच आपल्याला बळ द्यायचं असतं, कारण संकटाला मृत्यूला जय मिळवण्यासाठी एकच ओरडायचं असतं. ते बोलतो त्या बोलण्यापूर्वी फक्त मला एक तुम्हाला सांगायचं की इतका वेळ मी बडबडलो, पण काही काही माणसं पडद्याच्या मागे राहून कशी शांतपणे आपली कामं करतात त्याचं एक मोठं उदाहरण माझ्याकडे आहे. ते म्हणजे या उत्तर मुंबईचे आमचे लाडके खासदार, एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे अर्ध्वयू आदरणीय गोपाळभाई शेट्टी इथे एकटे लांब खुर्चीवर कोपऱ्यात शांतपणे मला ऐकतायत. ही वृत्ती जी आहे की मला कॅमेऱ्यात यायचं नाही, मला दिसायचं नाही आहे, पण मला जे काम करायचं आहे ते काम सातत्याने मी करत राहीन. आणि ही वृत्ती महापुरुषांच्या जयंतीमधून येते. आणि त्याच्याबरोबर ती उद्यान समितीचे इथे लोक आहेत, या ठिकाणी ही सगळी जी माणसं काही याची लांब 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 एक 7-8-10-12 लोक आहेत, अशी लांब लांब खुर्च्यांवर बसली आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं सगळं पालन करीत. ही सगळी माणसं आज यासाठी आहेत. या सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो, या सगळ्यांना मनापासून प्रणाम करतो. कारण ही इथला मला प्रत्येकाचं नाव का नाही, कारण ही सगळी नावासाठी नाही करत हो. हे आज फक्त सावरकरांच्या साठी म्हणून करायचं. आमचे अजयबाई वगैरे सगळेच आहेत, पण या सगळ्या लोकांना नितीनजी असे मला 2 दिवसापूर्वी नितीनजींनी सांगितलं चला FB लाईव्हवर आपण बोलूया. म्हटलं चला, आणि ही सगळी माणसं कामाला लागली. 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम ठरवला होतो आणि खरंच होऊ शकेल ना. मग लॉकडाऊन उठल्यानंतर 2 महिन्यात आम्ही राष्ट्र निर्माण पुन्हा करू शकणार नाही असं वाटतं का? आम्ही सगळं काही करू शकतो, फक्त ते करायला हवं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता भय. कोण पुसे अशक्ताला, योगी या बराडी दिसे. कळा नाही कांती नाही, युक्तिबुद्धी दुरावली. भाग्यासी काय उणे रे, यत्ना वाचुनी राहिले. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता भरे. हे जे समर्थांनी विचार सांगितले आहेत, हे जे शिवाजी महाराजांनी सांगितले आहेत, ह्या सगळ्या विचारांची पताका घेऊन जायचे. विजय पताका स्वातंत्र्याची, सार्वभौमाची आजही बडकवायची आहे. राष्ट्राला निर्माण करायचं आहे आणि त्या करण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांची एक वचनबद्धता हवी. सगळेजण एक येऊया. स्वातंत्र्यवीरांनी तातारावांनी जे जे आपल्याला दिलेले आहेत विचारधन, ते विचारधन घेऊया. त्या सगळ्या धगधगत्या विचारांनी, त्या सगळ्या आदर्श महापुरुषांच्या विचारांनी ही भारतभूमी समृद्ध आहे. हे फक्त आपण असं हातात धरायचं, हे शिवधनुष्यासारखं उचलायचं आहे आणि पेलवायचं आहे आणि आकाशामध्ये सगळंच्या सगळं विस्तीर्ण असं इंद्रधनुष्यासारखं पसरवायचं आहे. भारत मातेचं वैभव हे अजरामर असणार आहे आणि त्याच्यासाठीच सावरकरांचे हे शब्द उच्चारतो आणि रजा घेतो. अनादिमी सांगा, काळाला सांगा, महामारीला सांगा, दरवाजा बाहेर या संपूर्ण क्षितिजाला सांगा, अनादिमी अनंतमी अबाध्यमी भला. मारिला रिपू जगती असा कवण जन्मला. अट्टहास करीत जई धर्मधारणी. मृत्युसीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्निज्वाळी मजसी ना खडग छेदितो. भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळा रिपू त्वया स्वये तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसिये. अनादिमी अनंतमी लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला. टाका मला पिंजऱ्यात सिंहाच्या हिंस्त्र श्वापदांच्या. लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला. नम्रदास समचाटील तो पदांगुला. ते संकट, त्या महामाऱ्या सगळ्या आमच्या पदांगुलाला चाटून जातील. कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी तरी हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्यते. यंत्र तंत्र शस्त्रास्त्रागोकतो. हला हला. अरे विष आहे, पण आमच्या देवदेवता सुद्धा त्या अशा कंठावरती घेतात आणि अशा मिळून पिऊन टाकतात आणि हजारो युगांसाठी समाधिस्थ होऊन संपूर्ण जगाचं शिव करतात, कल्याण करतात. हला हला त्रिनेत्र तो. मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो. संकटाला असं गिळून जिरवता आलं पाहिजे आणि याच्यासाठीच आपण सावरकरांची जयंती या ठिकाणी संपूर्ण केली पाहिजे. सौभाग्य सफळ संपूर्ण झाली पाहिजे ही कथा.
आणि ती कथा त्याच वेळेला होते ज्यावेळेला आपण सगळे तात्यारावांच्या विचारांनी आपण सगळे समृद्ध होतो. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मी आदरणीय गोपाळबाईंना पण बोलवणार आहे इथे. मी इकडून जाणार आहे कारण सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत. पण तात्यारावांच्या या प्रतिमेच्या समोर आमच्या विभागाच्या खासदारांनी सुद्धा 2 शब्द या ठिकाणी सांगावेत असं मी त्यांना नम्र विनंती करेन. कारण शेवटी आम्हा सगळ्यांना त्यांचा प्रचंड मोठा असा मार्गदर्शनाचा वसा लाभलेला आहे. गोपाळबाई. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी आपण सर्वांच्या वतीने रविराज पराडकर यांचा अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद अदा करतो. त्याचबरोबर या उद्यान चालक जे आहेत नितीन प्रधान, अजयराज पुरोहित, या सर्वांचाही मी आभार व्यक्त करतो. नक्कीच आपल्याबरोबर आज दिलीप पंडित आहेत, दीपक पाटणेकर आहेत, महेश राऊत आहेत, अन्य काही मान्यवर आहेत, करुणाकर शेट्टी आहेत. आपण आज सकाळी 9 वाजता माल्यार्पणसाठी एकत्रित आलो आणि आता रविराज पराडकरांचा व्याख्यान संपलेला आहे. एक 5 मिनिटात हा आजचा कार्यक्रम आपला संपणार आहे. आणि एकूणच रविराज पराडकरांच्या भाषणामध्ये जो आज एक नवीन वळय आपल्याला ऐकायला मिळाला तो म्हणजे 2014च्या नंतर बदललेला आपला भारत. आणि मी आनंदाने आणि अभिमानाने या गोष्टीचा इथे उल्लेख करू इच्छितो. 2008ला आपण स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानचा उद्घाटन आजचे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी आपण लोकांनी 2008 साली केलं होतं. आज एक तप 12 वर्षाचा आपण पूर्ण करीत आहोत. फक्त रविराजनी जे भावना व्यक्त केली, आज आपण एक तप पूर्ण करत असताना जो आनंद उल्हास जे आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे होता तो आपल्याला आज मिळाला नाही. खरं म्हणजे सावरकरांचं जीवन म्हणजे हा संघर्षमय जीवन होता. आणि सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला काही आगळं वेगळं करावं लागेल किंवा पाहायला मिळेल ही अपेक्षाच करणं मूळ चुकीचं असं मला वाटतं. आणि ज्या हिंदुत्वाचा प्रखरपणे आज आपण जो विचार मांडला ते सावरकरांचे विचार आपण पुढे नेत आहोत. 2014च्या नंतर सावरकरांचे विचार ह्या देशासाठी जे होतं ते एक एक गोष्ट पूर्ण होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतो. इतक्या वर्षाचा अडकून पडलेला राम मंदिरचा निकाल आला, सुटका झाला. एक वैभवशाली राम मंदिर निर्माणचं काम सुरू झालेलं आहे. ट्रिपल तलाक असो, जम्मू काश्मीरचा 370 असो, 35A 35 काढण्याचा असो, किंबहुना ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये काय काय बदल होतोय ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे राष्ट्रभक्त लोक आहेत ते त्याचं वाचन करतात. एकदा लॉकडाऊन खुलल्यानंतर ते लोकांच्या समोर उघडपणे येणार आहे. खूप मोठा एक बदल आपल्याला भारत देशामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून एक काळ असा होता जे आपण हिंदू आहोत म्हणून सांगण्यासाठी आपण संकोच करत होतो, ते आज आपण प्रखरपणे सांगतो का होय मी हिंदू आहे. आणि मला असं वाटतं का हेच वीर सावरकरांनी दिलेले आपल्याला एक ताकद असेल, एक मंत्र आहे. ते मंत्र आपण घेऊन समाजासाठी पुढे जातो. देशाला एका वैभवशाली शिखरावरती पोहोचण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करतो. नक्कीच या देशातल्या लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला भरपूर पाठिंबा दिला आहे. नवीन सर्व बदल देशामध्ये घडत आहे आणि एक आगळा वेगळा भारत आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार आहोत. करोनाच्या महामारीमध्ये आपण अडकलेलो आहोत. 2 महिना आपला वाया गेलेला आहे आणि फार काय खचून जाण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आहे. एक नवीन भारत ज्याची संकल्पना देशाच्या पंतप्रधानांनी काही महिने अगोदरच आपल्यासमोर मांडलेलं आहे. न्यू इंडियाचा कन्सेप्ट आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे. आणि माझा स्वतःचा विश्वास आहे का कोरोनाच्या लॉकडाऊनच्या
लॉकडाऊनमधून आपण ज्यावेळी बाहेर पडू त्यावेळी एक नवीन जोमाने आपण देशाला आणि समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच काम करणार आहोत. लॉकडाऊनच्या आपल्या भाषणामध्ये 2 गोष्टीचा उल्लेख असताना मी बसल्या बसले सर्व आकलन करत होतो. सावरकरांनी त्या लॉकडाऊनमधून भारत देशाला सुटका केलेली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेला वारसा स्वातंत्र्यवीर सावरकर मला असं वाटतं शेवटचे लढवय्ये असतील आणि ते आपण भाग्यवान आहोत की ते मुंबईतले होते. आणि त्या लॉकडाऊनमधून आपण भारत देशाला बाहेर काढून एका वैभवशाली शिखरावरती पोहोचण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करतो आहोत. आणि पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये पण आपण मग नितीन प्रधान असो, अजयराजी पुरोहित असो, ह्या सर्व लोकांनी मिळून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती करायची म्हणजे करायचीच हे जे ठरवलं त्याबद्दल मी ह्या सर्व मंडळीचा कौतुक करतो मनापासून. या गोष्टीचा मला आनंद होत असताना एका गोष्टीचा वेदनाही होतो का लोक इतकं आज रिकाम्या असतानाही सावरकर जयंती आपण साजरा करू किंवा नाही हे व्हॉट्सॲपच्या मेसेजच्या माध्यमातूनही विचार पोस्ट करण्याची कोणी प्रयत्न नाही केला. ह्या गोष्टीचा थोडा दुःखही होतो कारण काम नाही, लोकांना घरी बसले आहेत, टाईमपास कसा करायचा हा एक विचार लोक करत आहेत. तर आज 28ला जयंती असताना काल 27 किंवा परवापासून ह्याची एक चहल निर्माण व्हायला पाहिजे ते होताना दिसली नाही. नक्कीच आज ज्या लोकांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सावरकर जयंतीचं मेसेज पाठवलं, फोटो पाठवले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि नगरजनांना इतकं सांगू इच्छितो, मी आपला प्रतिनिधी आहे. या लॉकडाऊनमध्ये काय बदल झाला आहे? घरातल्या गृहिणी ज्या आहेत, महिला भगिनी आहेत, आपण जर विचार केला त्यांच्या जीवनामध्ये काय फरक झाला. आपण पुरुष मंडळींना ठीक आहे, काम फॅक्टरी बंद आहे, व्यवसाय बंद आहे, घरी आपण बसलेलो आहोत. त्यांचा दैनंदिन काम सकाळी उठल्यापासून नवऱ्याला मुलांना चहा पाणीपासून तर रात्री झोपेपर्यंत सर्व काम त्यांना जसंचं तसं आजही करावंच लागतो, त्यांना आजही करावं लागतो. आणि म्हणून जनप्रतिनिधी जो असतो त्या घरातल्या गृहिणीसारखा त्याचं जीवन असतो हे मी पहिल्या दिवसापासून ठरवून काम करतो आहे. आणि म्हणून कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून मी काही कार्यकर्ते जे मला मदत करतात त्यांना घेऊन कामामध्ये लागलो आहे. आमचे नगरसेवक असो, पार्टीचे पक्षाचे पदाधिकारी असो, असंख्य लोक ज्यांना राजकारणाशी काय घेणं देणं नाही, ज्यांना काय कधी निवडणूक लढायची नाही आहे, असे लोकही जीवतोड मेहनत करून काम करत आहेत. अशा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. एकूणच कोरोना महामारीमध्ये संपूर्ण देश, महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये मुंबई ही एकदम हॉटस्पॉटच्या वातावरणामध्ये आपण आज आहोत. गेल्या 2 महिन्याचा जर आपण लोकांनी आढावा घेतला तर बोरिवली किंवा हा उपनगर या कोरोनाच्या संकटातून थोडा बाहेर किंवा दूर आहे असं वाटत होता, तेही आता थोडा जवळ वाटू लागले कारण संख्या रोज वाढत चाललेली आहे. आणि लोकांना एक चिंता आहे, बाबा पैसा आहे पण हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहे, ही एक मोठी चिंता सर्वांना भेडसावते. आणि म्हणून आपण 2 दिवसामध्ये महावीरनगरच्या पावनधाममध्ये एक 60 बेडचा क्वारंटाईन सेंटर नाही, हॉस्पिटलसारखाच, फक्त त्याच्यामुळे ICU युनिट नाही आहे, बाकी सर्व सुविधा तिकडे होईल अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी करतो. मी 5-6 दिवसापूर्वीच दहिसरची आपली लाईफलाईन हॉस्पिटल जे 100 बेडेड हॉस्पिटल होतं, लोकांनी तक्रार केलं, बंद पाडलं. महानगरपालिकेच्या आमच्या अधिकाऱ्यांचं पण काम बंद पडलेल्या गोष्टीला सुरू करायचं नाही तर चालू गोष्टीला बंद पाडा. आमचे काही जनप्रतिनिधी पण त्याच्यामध्ये समावेश असतात. म्हणजे बंद पाडणं म्हणजे खूप मोठा पराक्रम केलं असं काही लोकांना वाटतं. तो बंद पडला होता ते मी जाऊन व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये मेसेज पाठवलं. ते आपण 50 बेडचं हॉस्पिटल एक 5-6 दिवसामध्ये सुरू करतो. दहिसर चेक नाक्याला एक नवीनच सेंटर उघडतो पण तो वेगळा आहे, परंतु हा फुल फेज हॉस्पिटल चालू हे पटकन सुरू होईल, सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला तिकडे मिळेल. कांदिवली पूर्वेला ESISचा मोठा हॉस्पिटल आहे. मी दिल्लीला केंद्रात गेल्यानंतर मी किरीट सोमय्या नंतर अतुल भातकरजी तिकडचे आमचे आमदार आहेत, ह्या सर्वांनी मिळून तो सुरू व्हायला पाहिजे ह्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केलं, काम पूर्ण करून घेतलं. देवेंद्रजी फडणवीसजींच्या हस्ते त्याचा उद्घाटन आपण लोकांनी केलं. परंतु दुर्दैवी म्हणावं लागेल त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते राज्य सरकारने चालवायचं का केंद्र सरकारने चालवायचं ह्याच्यासाठीचा सर्व वेळ गेला. आणि ह्या कोरोना महामारीमध्ये पुन्हा एकदा ते सेंटर सुरू करायचं म्हणून सुरू केलेलं आहे. केंद्र सरकारने तिकडे आणखीन व्हेंटिलेटरची सोय वाढवा म्हणून लेखी पत्र पाठवलेलं आहे. असा असताना देखील तो सुविधा जे चालक आहेत
महाराष्ट्र सरकारमधले लोक हेल्थ डिपार्टमेंटच्या लोकांनी सुरू केलं नाही. मी पुन्हा एक आवाज उठवला. उद्धवजीनं पत्र लिहिलं, राजेश टोपेजीनं पत्र लिहिलं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं आणि आपल्याला आनंद होईल तिकडे आपण चालू सुविधामध्ये आणखीन एक 150 बेड जास्त होईल अशा प्रकारची सुविधाही तिथेही आपण सुरू करतो. म्हणजे एक 8-10 दिवसामध्ये आपल्या ह्या उत्तर मुंबईमध्ये एक 200 बेडची नवीन व्यवस्था आपण निर्माण करतोय. परमेश्वर करो ह्याची आवश्यकता पडू नये, कोणाला ह्याची आवश्यकता पडूच नाही. परंतु जर पडलीच तर आहे, कारण काही लोकांचं आपण बघतो बेड शोधताच काही लोकांचा प्राण जातो, काही लोकांना ॲम्ब्युलन्स सापडत नाही म्हणून प्राण जातो. म्हणजे तो संकट आपल्यावरती येण्याच्या आधीच लोक भयभीत झालेले आहेत का उद्या काय होईल म्हणून. तर या भयाच्या वातावरणामधून बाहेर पाडण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया. आणि शेवटी एक भावना आणखीन व्यक्त करतो. काही लोकांना आवडणार, काही लोकांना माझी भाषा आवडत नाही आहे, परंतु ही वास्तविकता आहे, हे सत्य आहे. कारण लोकशाही प्रणालीमध्ये कायदा आहे, कायद्याप्रमाणे काम करण्यासाठी ऑफिसर्स आहेत. कायदा आणि ऑफिसर दोघे जर त्याचा पालन करत नसेल तर निवडणुकीच्या माध्यमातून एक जनप्रतिनिधी नावाच्या वस्तूचा निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून वीर सावरकर सारख्या लढवय्या लोकांनी केलं होतं. ही दोन्ही यंत्रणा जर बरोबर काम करत नसेल तर तिसऱ्यांनी मध्ये पडून ते केलं पाहिजे. म्हणजे तिसऱ्याचं काम भांडण्याचं आहे, लढून झगडून ते आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं त्याचं काम आहे. परंतु ह्या बदललेल्या मॉडर्नाइज जगामध्ये भांडण्याची प्रक्रिया सर्व कमी होत चाललेलं आहे आणि हे ब्युरोक्रेसी जे आहे त्या लोकांनी संपूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. मोदी साहेबांनी 2 लाख कोटीचा पॅकेज जर घोषणा केलं असलं तरी ते लोकांच्या हातामध्ये, लोकांच्या पदरामध्ये पोचवण्यासाठी निवडून आलेल्या जनप्रतिनिधी मग नगरसेवकपासून तर खासदार, मंत्री ज्या लोकांनी सर्व प्रयत्नाचा पराकाष्ठा केला पाहिजे. तर माझा स्वतःचा हा विश्वास आहे का आपण ह्या लॉकडाऊनमधून बाहेर पडल्यानंतर भारत देश एकदम झपाट्याने पुढे जाईल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करू शकतो, निर्माण करू शकतो. अशा प्रकारचा काम करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि सर्व जे सरकार नावाची जी वस्तू आहे या सर्वांना परमेश्वराने अशी चांगली बुद्धी आणि ते करण्यासाठी खूप शक्ती देवो असाच हेच प्रार्थना मी आज वीर सावरकरांच्या जयंतीचा आज कार्यक्रमाचा समाप्त करत असताना मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा मनापासून अभिनंदन. ह्या कार्यक्रम आपण केला म्हणून आपल्या जे मनातले विचार आपण काही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्याला आपण यशस्वी होत आहोत. म्हणून या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन. नगरजनांचा काही सूचना असेल, ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये काही अडचण तर आहेत. मनुष्य जीवन हाच एक अडचण मी नेहमी लोकांना सांगत असतो. मनुष्य जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत अडचण येत राहणार. आपण त्या अडचणीला मात देऊन पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे. तरीसुद्धा आपण कुठे कमजोर पडत असाल तर आमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आम्ही ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व नगरजनांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. रविराज पराडकर यांना मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. थँक्यू.